नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कस्टडीत असताना मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे कलम 61(2) अन्वये हत्येचा कट रचने, कलम 109(1) अन्वये हत्या करण्याचा प्रयत्न करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, जीव घेण्याचा प्रयत्न करणे, कलम 190 अन्वये एक पेक्षा जास्त जणांमार्फत हत्येचा कट रचून हत्या करण्याचा प्रयत्न करणे या गुन्ह्या अन्वये त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयासमोर दिनांक 30/9/2025 रोजी या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 583/2025 अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्याचे आदेश माननीय न्यायाधीशांनी दिलेले आहेत. हे गुन्हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून या गुन्ह्यातील आरोपींना मृत्यूदंड, जन्मठेपेची शिक्षा, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दंड अशी शिक्षा होऊ शकते. दिनांक 24/9/2025 रोजी रात्री 12:30 वाजता माझ्या राहत्या घरी प्रभुदत्त नगर, तालुका शहादा येथे पोलीस कोणतीही नोटीस, वॉरंट न देता मी माझ्या फॅमिली सोबत झोपलेलो असताना जबरदस्तीने मला त्यांनी अटक करून बॅडमिंटन हॉल SP ऑफिस नंदुरबार येथे घेऊन गेले. तेथे भोसडीचे चीप व इतर अश्लील वाईट शिवीगाळ करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी मला मारण्यासाठी 142 संशयित आरोपींसमोर हात उगारला, मारण्याचा प्रयत्न केला. तेरी वजह से यह सब अटके हुए हैं. मैं एक आयोजकों की क्लास लूंगा, जयवर्दी तड़ीपार था, गुंडा था, अशा पद्धतीने निगेटिव्ह त्यांनी बोलून मला तेरी ऊपर कौन सा गुन्हा दाखल है सबको बता, जोर से बता, अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांसमोर अपमानित करून ते जे आदिवासी बांधव होते त्यांच्यामध्ये माझ्याबद्दल भडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि इसको अलग से रखो, अलग लेके जाओ, अशा पद्धतीने त्यांनी पोलिसांना सांगितलं. आणि त्यानंतर दिनांक 26/9/2025 रोजी रात्री 9:30 वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातून मला गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार येथे मला व इतर 3 जणांना आणण्यात आलं आणि तिथे अश्लील, वाईट, जातीवाचक शिवीगाळ करून पोलिसांच्या विरोधामध्ये व्हिडिओ बनवतं का? जजपेक्षा पोलिसांना जास्त पॉवर असतो. माझ्या विरोधात एकाने तक्रार केली होती, त्याला मी तडीपार करून टाकले होते, तुलाही तडीपार करून टाकेल, तुझ्या बायकोपरांना आरोपीत बनवून टाकेल. आमच्या विरोधामध्ये तक्रार केली तर याद राख, अशा पद्धतीने धमकी देऊन अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी माझ्या गालावरती अमानुषपणे मारहाण केली, पाठीवरती लाथ मारली. त्यानंतर तुझ्या आईवरती चढायला आलो होतो का, अशा पद्धतीने अश्लील वाईट शिवीगाळ करून तू कुठे अडकतो याची आम्ही वाट बघत होतो असं बोलत हेमंत पाटील यांनी माझ्या दोन्ही गालावरती अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीच्या ठिकाणी हे 4ही अधिकारी उपस्थित होते. मला तिथं खूप लागलं होतं, मी जखमी झालो होतो, परंतु या पोलिसांनी मला त्या दिवशी मेडिकलला नेलं नाही. दिनांक 29/9/2025 रोजी माननीय न्यायाधीश न्यायालय नंदुरबार यांच्या समोर मला ही जी मारहाण झाली ती तक्रार मी त्यांना सांगून दाखवली. त्याच्यानंतर सरकारी रुग्णालय नंदुरबार येथे 8 तास माझ्यावरती उपचार करण्यात आले आणि दिनांक 30/9/2025 रोजी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय नंदुरबार यांच्यासमोर माझी लेखी तक्रार नोंद करण्यात आली आणि माननीय न्यायाधीशांनी मला सांगितलं की तुम्हाला मारहाण केल्याचा डॉक्टरने रिपोर्ट दिलेला आहे, तसं रिपोर्टमध्ये आलेला आहे आणि त्यानुसार आम्ही त्या पोलिसांवरती कारवाई करू. याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हत्येमागे सुद्धा या पोलिसांचा हात आहे असा संशय निर्माण होतो. या पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी व इतर पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन, पैसे घेऊन माझी हत्या करण्याचा यांनी प्रयत्न केला. हे सुपारीबाज पैसे घेऊन
हत्या करणारे हे पोलीस अधिकारी आहे, हे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या अनेक निरपराध व्यक्तींवरती यांनी अत्याचार केलेले आहेत. यांनी मला जे मारहाण केलेलं आहे ते प्रकरण दडपण्यासाठी पुन्हा मला जबरदस्तीने रात्री अटक करायला लावली. खोटा बनावट गुन्हा यांनी बनवायला लावला. तशी साक्षीदारांनी दिलेली आहे. व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. भ्रष्ट जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे यांचं नाव घेऊन यांनी मला मारहाण केली. म्हणजेच हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं रक्षण करतात व जे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांना पूर्णपणे त्यांची हत्या करून त्यांचा नाश करून टाकायचं, त्यांना नष्ट करून टाकायचं, अशा पद्धतीने हे भ्रष्ट पद्धतीने चुकीच्या पद्धतीने हे पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी काम करत आहेत. यांनी माझ्या मारहाणीचा रिपोर्ट डॉक्टरला पैसे देऊन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी डॉक्टरला मॅनेज करून तो रिपोर्ट सुद्धा बदलण्याचा यांनी प्रयत्न केला. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पोलिसांवरचा लोकांचा जनतेचा विश्वास आता उडत चाललेला आहे. लोकांचा आता विश्वास राहिलेला नाही आहे. अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांमुळे भारतामध्ये भ्रष्टाचार व गुन्हेगारी वाढत आहे. म्हणून अशा अधिकाऱ्यांना आपल्या पदावर राहण्याचा बिलकुल अधिकार नाही. म्हणून यांना तात्काळ सेवेतून काढून टाकलं पाहिजे, यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि यांना अटक करून जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी मी मागणी करत आहे. माननीय न्याय देवतेवरती माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल अशी आशा आहे. जय बिरसा, जय आदिवासी.